जय भीम नमो बुद्धाय मंडळी, कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आज वर्षवासाचा 19वा दिवस. सकाळी उठल्या उठल्या रोजच्या प्रमाणे पोरीला डबा देऊन शाळेत पाठवलं. त्याच्यानंतर साहेबांना आज लवकर जायचं होतं म्हणून त्यांचा पण डबा लवकर दिला आणि नाश्ता वगैरे करून त्यांना पण ऑफिसला रवाना केलं. नंतर घरात उरलो फक्त आम्ही दोघी. मग पटापट आंघोळी वगैरे केल्या, तयार झालो आणि बुद्धवंदना पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मस्त भोजनाचा आस्वाद घेतला. माझी सगळे कामं लवकर आटोपल्याने मी पण टॉय पॅकिंगचं काम करण्यास सुरुवात केली, कारण आज जरा काम माझ्याकडे जास्तच होतं. 2:30 वाजाच्या सुमारास मोठी मुलगी पण शाळेतून आली. तिच्याशी गप्पा मारता मारता काम पण मी पूर्ण केलं. तेवढ्यात लहान वादळ झोपीतून उठलं. मग काय, उठल्या उठल्या दीदीशी थोडीशी मस्ती झाली, खेळणं झालं, दीदीला डान्स करून दाखवणं झालं, पोयम म्हणून दाखवणं झालं. मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही परत एकदा चहाचा ब्रेक घेतला. नंतर पुन्हा संध्याकाळची पूजा व वंदना करून घेतली आणि नंतर ग्रंथाचे पाठन करण्यास सुरुवात केली. मंडळी, आज मी ग्रंथाच्या पाठनाचा भाग 3रा वाचला. अतिशय कठीण, अतिशय मनाला त्रास देणारा हा भाग होता. यामध्ये भगवान बुद्धांनी केलेल्या कठोर तपश्चर्येविषयी सगळं नमूद केलेलं आहे. राजगृह ते वैशाली, वैशाली ते मगध, मगध ते गया, असा त्यांचा कडथळ प्रवास होता. गयामध्ये खास सुरू झाली त्यांची कठोर तपस्या. सर्वात आधी 7 घराला भिक्षा मागायची, नंतर त्यांनी 2 घराला भिक्षा मागणं सुरू केली. नंतर 1 कटोरी अन्नावर आले. मग तेच 1 कटोरी अन्न 2 दिवसावर घेऊ लागले, मग आठवड्यावर घेऊ लागले, मग 15 दिवसावर घेऊ लागले, मग महिन्यावर घेऊ लागले आणि नंतर एकदाचे तर अन्नच त्यागून जंगलातले कंदमुळं व फळं खाऊ लागले. आणि शेवटी तर बघा, डाळीच्या दाण्यावर किंवा तिळावर राहून पूर्ण दिवस राहू लागले. कधी कडाक्याच्या थंडीत, तर कणखर उन्हात, तर थंडगार पाण्यात त्यांनी तपस्या सुरू केली. पण इतकीही घोर आणि कठोर तपस्या करूनही त्यांना त्यातून काही लाभ मिळाला नाही. देव परमेश्वर त्यांना कुठेच भेटला नाही. ज्या प्रश्नाच्या शोधात ते निघाले होते, 6 वर्ष तो तप करूनही त्या प्रश्नाचं समाधान त्यांना मिळालं नाही. चला असो, पुढे वाचनामध्ये काय येते ते मी तुम्हाला सांगत राहील. संध्याकाळची पूजा व वंदना पुन्हा आम्ही करून घेतली आणि नंतर निवांत बाजाराला गेलो, कारण घरचा भाजीपाला संपला होता. बाजारात पण सारखी लड्डूची मस्ती चालूच होती. रस्त्यानं तिला एकटं चालायचं होतं, कोणाचा हात धरायचा नव्हता. बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर साहेबांसाठी जेवण बनवले आणि माझ्यासाठी ताक घेतले. नंतर साहेबांना निवांत जेवायला दिलं, पोरी पण जेवल्या आणि नंतर गेलो आम्ही झोपायला. झोपताना परत ती लड्डूसोबत मस्ती केली, थोड्याशा इकडतिकडच्या गप्पा केला आणि असा संपला आमचा दिवस. मंडळी, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. भवतु सब्ब मंगलम. बाय बाय, गुड नाईट.